शुद्धतेची खात्री आणि परंपरेचा विश्वास घेऊन आले आहेत कैलास आडगावकर ज्वेलर्स. कैलास आडगावकर ज्वेलर्स, जिथे सौंदर्याला मिळतो विश्वास. प्रभाग 1 मधील गंभीर पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी केवळ भारतीय जनता पक्ष हा कटिबद्ध असून भारतीय जनता पक्षाचा प्रभाग 1 मध्ये 4ही उमेदवारांच्या प्रचाराचा वेग वाढलेला आहे. प्रभाग 1 मधील कृष्णासाडी शॉपिंग मॉलपासून सुरू झालेल्या प्रचार रॅलीत भारतीय जनता पक्षाचे 4ही उमेदवारांनी घरोघरी जाऊन महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या भेटी घेऊन ज्येष्ठ नागरिकांचे आशीर्वाद घेतले. प्रभात नगर, वाढणे कॉलनी, केतकीनगर, श्रीरामनगर, वरदनगर, कंसारा माता मंदिर परिसर, आश्रमशाळा परिसर, अवतार पॉइंट प्रभाग 1च्या भागांमध्ये महिलांच्या वतीने उमेदवारांचे औक्षण करण्यात आले. सध्या प्रभागात 1 वेळ मिळणारे पाणी हे नागरिकांना 2 वेळ मिळण्याचे देखील उमेदवारांकडून आश्वासन देण्यात आले. प्रभागातील पाणी फिल्ट्रेशन प्लांट हा स्मार्ट सिटी अंतर्गत काम पूर्णत्वास झालेले असून अद्याप तरी नागरिकांना पाणी प्रश्नाला सामोरे जावं लागत आहे आणि हाच प्रश्न सोडवण्यासाठी प्रभागातील नागरिकांना भारतीय जनता पक्षाला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळत आहे. ध्यास नव्या भारताचे, समृद्ध महाराष्ट्राचे, ध्यास नव्या भारताचे, समृद्ध महाराष्ट्राचे, घेऊन वसा चालतो त्या राष्ट्रपुरुषाचे. भाजपा नाव समृद्धीचे, भाजपा नाव विश्वासाचे, भाजपा नाव अभिमानाचे, स्वप्न पूर्तीचे. भाजपा नाव समृद्धीचे, भाजपा नाव विश्वासाचे, भाजपा नाव अभिमानाचे, स्वप्न पूर्तीचे. भाजपा भाजपा. ओके. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून गेल्या 25 वर्षापासून सातत्याने नियमित काम करत लोकांचा सहभाग त्याच्यामध्ये करून घेऊन सातत्याने आम्ही काम करत असतो. सध्या जो प्रभागामध्ये पाणी जे येतं ते थोडं कमी येतं हे मान्य आहे, परंतु त्याला कारण म्हणजे जे आपला फिल्टर प्लांट आहे तो स्मार्ट सिटीच्या अंडर आहे आणि त्याचं काम आहे, अद्ययावत काम हे सुरू आहे. 1-2-3 महिन्यातच ते काम पूर्ण झाल्यानंतर आपल्याला पाणी येणार आणि पुरेसं येणार. आत्तासुद्धा येणारं पाणी त्याचं पुरेसं आहे, 1.25 ते 1.5 तास येतं. ते आमचंसुद्धा स्वतःचं मत आहे की पाणी कमीत कमी 2 तास असावं, त्याची निश्चित सुधारणा केली जाईल. स्वप्नील नन्नवरे, आज आमच्या प्रचाराचा 4था दिवस आहे आणि खूप छान नागरिकांचा प्रतिसाद आम्हाला आज प्रभागामध्ये रोजच आम्हाला भेटत आहे. आमच्या ज्येष्ठांनी जे 30 वर्ष झाले, मानसी मॅडम, पवार सर 25 वर्ष झाले, यांनी जर विकास केलेला आहे, पण अजून आपण काय करू शकतो प्रभागासाठी, तर आमच्या प्रभागामध्ये जॉगिंग ट्रॅक नाही आहे, आपण त्याची निर्मिती आमच्या प्रभागामध्ये निश्चितच करणार आहोत. त्यानंतर पाण्याची खूप मोठी समस्या आहे. पूर्ण नाशिकमध्ये 2 टाईम पाणी येतं. नगरपालिकेची सुरुवात आमच्या प्रभागापासून चालू होते. नाशिक शहरामध्ये 2 टाईम पाणी येतं, पण आमच्या प्रभाग क्रमांक 1 मध्ये 1च टाईम पाणी येतं. पाण्याची खूप मोठी समस्या आहे. पाण्याची टाकी जी आहे त्याच्यामध्ये पाणी 1च टाकी आहे प्रभागामध्ये आणि ती पण पाणी अर्धी टाकी भरते. नागरिकांना 3:30 वाजता पहाटे पाणी येतं. नागरिक खूप मोठ्या प्रमाणात मॅडमनी आणि सरांनी तर खूप लोकांना स्वतःच्या स्वखर्चांनी टाक्या बसवून दिल्या आहे आणि पाण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. पण आमच्या प्रभागामध्ये आम्ही आज अशी मागणी करत आहोत की अजून टाक्या उपलब्ध करून देणार आहोत आणि नागरिकांना जास्तीत जास्त पाणी कसं देण्यात येईल याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. प्रभागामध्ये गार्डन आणि ग्रीन जिमची खूप मोठी समस्या आहे. प्रभागात 1-2 ठिकाणी ग्रीन जिम आहे आणि गार्डनसुद्धा खूप कमी आहे. त्यामुळे आम्ही उद्याने लहान मुलांसाठी, वृद्धांसाठी काय करता येईल याचा आम्ही नक्की. सर्वांना माझा सप्रेम नमस्कार, सप्रेम जय भीम. मी सौ दीपाली योगेश पगारे, रवी किरण नानाजी पगारे व भाऊसाहेब पगारे यांची मोठी सून. तसे माझे सासरेच आहे. सरांबद्दल सांगायचं म्हटलं तर खरं तर सांगायची काही गरज नाहीये. आपल्याला खूप मोठा अनुभव आहे एवढ्या वर्षांमधला की आपण फक्त सांगायचं उशीर आहे आणि आपलं काम होत नाही असं कधी झालेलं नाही आतापर्यंत. तर इथूनही पुढच्या वाटचालींसाठी आमच्या खूप शुभेच्छा. आणि मला तरी वैयक्तिक हेच म्हणणं आहे की आपला कुठलाही नेता असा असावा जो आपल्या हाकेला धावून येणारा असावा. माझं सगळ्यांना एकच मत आहे, सगळ्यांनी भरभरून मस्त मतं द्यावे सरांना. आणि ह्या वर्षीही माझे सासरे पुन्हा एकदा आणि आपल्या सर्व जनतेच्या ज्या काही इच्छा असतील त्या 100% पूर्ण होतील ही मी खात्री घेते. राज्य सरकारच्या हर घर जल योजना प्रभाग क्रमांक 1 मधील प्रत्येक घरात पोहोचवण्यासाठी प्रभाग 1 मधील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना निवडून द्या अशी घोषणा करण्यात आल्या. या प्रसंगी प्रभाग क्रमांक 1 रुपाली स्वप्नील ननावरे, रंजना पोपटराव भानसी, दीपाली गणेश गीते, अरुण बाबुराव पवार यांच्यासह प्रभागातील महिला प्रचार रॅलीत मोठ्या संख्येनं उपस्थित होते. NCN न्यूजसाठी रोहन दानी, नाशिक.